श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण जी देवीची सेवा करत असतो तर ती देवीपर्यंत पोहोचते का याचे काही संकेत आपल्याला मिळत असतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये या संकेतांचा नेमका अर्थ काय आहे आणि हे संकेत मिळाल्यानंतर कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। नवरात्रीचे 9ही दिवस आपण आपल्या कुलदेवीची जशी जमेल तशी सेवा उपासना करायची असते। पण आपण केलेली ही सेवा देवीपर्यंत नक्की पोहोचते का हे कसं जाणून घ्यायचं तर याविषयीचे काही नियम आहेत आणि त्याचे पालन आपण जर केलं तर तुमची सेवा जी आहे तर ती निश्चितपणे देवीपर्यंत पोहोचत असते। तर नवरात्रीतील कुलदेवीची सेवा असेल किंवा कोणत्याही देवी देवतांची सेवा उपासना असेल तर ती आपण ज्यावेळेला मनोभावे श्रद्धेने करतो किंवा ते श्रद्धेने किंवा मनोभावे आपल्याकडनं व्हायला हवी। एकीकडे देवीची सेवा करायची आणि डोक्यामध्ये दुसऱ्या प्रकारचं विचारचक्र सुरू ठेवायचं, यामुळे सुद्धा केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत नसतं आणि कुलदेवीपर्यंत आपण केलेली सेवा जी आहे तर ती पोहोचत नाही। काही संकेत आपल्याला मिळत नाहीत आणि म्हणूनच आपली सेवा जी आहे तर ती निष्फळ ठरते। डोक्यामध्ये सुरू असलेले विचारचक्र हे कोणतेही असू शकतात, जसे की घरातील कामांविषयी विचार असू शकतात किंवा तुमच्या मुलांविषयीचे विचार असू शकतात किंवा तुमच्या पतीच्या प्रगतीविषयीचे विचार तुम्ही जर करत तुमच्या मनामध्ये जर दुसऱ्याविषयी द्वेष भावना आणि मत्सर वगैरे असे जर विचार तुमच्या डोक्यामध्ये असतील आणि तुम्ही पूजेला किंवा कोणत्याही सेवा उपासनेला बसलेला असाल तर त्यावेळेस तुम्हाला त्या सेवेचं फळ हे मिळणारच नाही। कारण कुठलीही सेवा उपासना आपण जेव्हा करत असतो तर तुमचा भाव हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुमच्या शुद्ध अंतकरणाने केलेली सेवा ही अतिशय महत्त्वाची आहे। मग भलेही तुम्हाला उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नसेल आणि म्हणून तुम्ही अगदी मनोभावे सकाळ संध्याकाळ कुलदेवीची आरती जरी केली तरी त्या सेवेचे सुद्धा तुम्हाला नक्कीच फळ मिळत असतं आणि त्या सेवेचे अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसू लागतात। त्यासोबतच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवीची सेवा उपासना करत असताना घरातील इतर सदस्यांवरती रागराग किंवा चिडचिड करून जर ती सेवा केली तर ती सुद्धा देवीपर्यंत पोहोचत नाही। एखाद्या व्यक्तीबद्दल मनामध्ये द्वेषहीन भावना किंवा नकारात्मक विचार किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल निंदा नालस्ती करणे हा देखील अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला कधीच मिळणार नाही आणि तुम्ही केलेल्या सेवेमुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे संकेत देवी देत नाही। नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये कुलदेवी जागृत अवस्थेमध्ये घरामध्ये वावरत असते। तिच्या सानिध्यात जायचं असेल तर आपल्यामधलं आणि कुलदेवीमधलं अंतर दूर करून देवीचा सहवास तुम्हाला जर मिळवायचा असेल तर त्यावेळेस डोक्यामध्ये असलेले नकारात्मक विचारांना दूर करून तुम्हाला देवीचा सहवास हा मिळवावा लागेल आणि त्यावेळेसच देवी तुम्हाला निश्चितपणे असे काही संकेत देईल त्यामुळे तुमची सेवा ही जी आहे तर ती देवीपर्यंत पोहोचलेली आहे हे तुम्हाला समजेल। पण काही महत्त्वाच्या नियमांचा पालन सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचं आहे। शांत चित्ताने स्थिर मनाने तुम्हाला देवीची सेवा उपासना करण्यासोबतच निंदा नालस्ती कोणाची टीका द्वेष ही भावना सुद्धा किंवा नकारात्मक विचार सुद्धा तुम्हाला तुमच्या मनामधून दूर ठेवायचे आहेत। त्यावेळेसच आपण आपल्या शुद्ध अंतकरणाने कुलदेवीची सेवा उपासना करतो त्यावेळेस कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्यावरती काही ना काहीतरी संकेत हे देत असते। तर आता हे संकेत कोणते आहेत हे आता आपण जाणून घेऊयात। आता दिवसभरामध्ये कुलदेवीची जशी जमेल तशी मनोभावे तोडकी मोडक्याची सेवा जर तुम्ही केलेली असेल आणि ती देवीपर्यंत पोहोचलेली आहे की नाही आता हे ओळखण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही रात्री झोपायला जाता आणि झोपल्यानंतर जर तुम्हाला एखादं स्वप्न पडलं असेल आणि ते तुमच्या देवीचं असेल तर याचाच अर्थ असा की देवी तुमच्यावरती प्रसन्न आहे आणि लवकरच तुमचे भाग्य तिच्या कृपेने हे उजळणार आहे असा याचा अर्थ होतो। त्यासोबतच जर स्वप्नात देवी लाल रंगाच्या कपड्यांमध्ये तुम्हाला जर हसताना दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच काही चांगले बदल होणार आहेत आणि हा बदल तुमच्या जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये असू शकतो। स्वप्नात जर तुम्हाला दुर्गा देवीचे एखादं मंदिर दिसलं असेल मग ते शक्तिपीठांपैकी एक असेल, जसे की आपल्याकडे जे 3.5 शक्तिपीठ आहेत माहूरची रेणुकागड, त्याचबरोबर तुळजापूरची तुळजाभवानी असेल किंवा वणीची सप्तशृंगी असेल किंवा कोल्हापूरची अंबाबाई असेल,
यातलं कुठलंही मंदिर जर तुम्हाला दिसलं किंवा तुम्ही तिथे जाऊन पूजा करत आहात असं जर तुम्हाला दिसलं तर ते हे स्वप्न जे आहे तर ते अतिशय शुभ मानलं जातं। असे स्वप्न दिसणे म्हणजे लवकरात लवकर तुमची जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होणे असा याचा अर्थ होतो। स्वप्नात जर तुम्हाला दुर्गा देवीची मूर्ती दिसली तर हे अतिशय आनंददायी मानले जाते। हे स्वप्न सूचित करते की लवकरच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत आणि हे स्वप्न सांगते की तुमच्या मानसिक समस्यांपासून तुम्ही मुक्त होणार आहात। यासोबतच जर तुम्ही अविवाहित असाल तर दुर्गा देवीचे स्वप्न पाहणे हे अतिशय शुभ मानले जाते। स्वप्न जर तुम्हाला अशा पद्धतीचं दिसलं तर तुमचे लवकरच लग्न निश्चित होईल आणि विवाहितांना जर असे स्वप्न पडले तर त्यांच्या मुलांना सुख मिळू शकते। हे स्वप्न देखील नवीन रोजगार मिळण्याचे संकेत आहेत आणि देवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच सकारात्मकता येऊ शकते। यासोबतच नवरात्रीमध्ये आपल्याला जर गोवर दिसली तर देवी आपल्याला प्रसन्न आहे आणि आपल्या घरामध्ये धनसंपदा येणार असल्याचे हे संकेत आहेत। आपल्या स्वप्नामध्ये जर घुबड दिसला तर हे स्वप्न उत्तमपण देणारे आहे आणि नवरात्रीमध्ये रस्त्यावरून जाताना आपल्याला शृंगारित श्रवाष्ण दिसल्यास आपल्या दुःखाचे दिवस सरले असून आपल्यावरती देवीची कृपा होणार असल्याचं समजावं। हे लक्ष्मी आपल्याला लवकरच प्रसन्न होण्याचे संकेत असतात आणि जर नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये कधीही सकाळी नारळ किंवा कमळाचे फूल तुम्हाला जर दिसलं तर दुर्गा देवीची आपल्यावरती विशेष कृपा प्राप्त होणार आहे असे समजावे। नवरात्रीमध्ये मंदिरातून दर्शन करून बाहेर पडल्यावरती जर तुम्हाला गाय दिसली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आणि नवरात्रीमध्ये आपण दर्शनासाठी घराबाहेर पडतच असतो आणि अशा वेळेस आपल्याला असेच अनुभव येऊ शकतात। तेही काही शुभ संकेत आहेत हे जे तुम्हाला सांगतात की कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे आणि तुमची सेवा ही देवीपर्यंत पोहोचत आहे। आता बऱ्याच जणांच्या स्वप्नामध्ये नवरात्रीच्या दरम्यान जर स्वप्नामध्ये नाग एका जागी बसलेला दिसला तर आपण त्याचा चुकीचा अर्थ अजिबात काढायचा नाहीये। जर अशा पद्धतीचा नाग तुम्हाला जर स्वप्नामध्ये दिसला तर हा अतिशय शुभ संकेत आहे आणि यामुळे आपल्याला लवकरच धनलाभ होऊन आपल्या घरामध्ये संपन्नता येऊ शकते। नवरात्रीच्या दरम्यान जर स्वप्नामध्ये तुम्हाला जर शंख दिसला तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती होते, कारण ज्या प्रकारे शंखाच्या ध्वनीमुळे पूर्ण वातावरण हे शुद्ध होत असते त्याच प्रकारे देवी आईच्या कृपेमुळे आपलं नाव संपूर्ण जगामध्ये गाजू शकतं। त्याचबरोबर स्वप्नामध्ये एक लहानशी कन्या शिक्का देताना दिसणं हे अतिशय शुभ संकेत आहेत। ही लहानशी कन्या म्हणजे दुर्गा देवीचं रूप असल्याचं मानलं गेलं आहे। तर अशा प्रकारे प्रत्यक्ष किंवा स्वप्नात मिळणाऱ्या संकेतावरून देवीची कृपा आपल्यावरती झाल्याचं कळून येतं। नवरात्रीमध्ये आपल्या स्वप्नात देखील देवी लक्ष्मी दर्शन देत असेल तर आपल्याला धनलाभ होणार आहे असं समजावे। यासोबतच नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करत असतो आणि आपण जी पूजा मांडलेली असते तर त्या घटामध्ये आपण जे काही धान्य पेरलेलं असतं तर त्या धान्याच्या रंगावरून सुद्धा काही शुभ आणि अशुभ संकेत आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावरून सुद्धा आपण ठरवू शकतो की आपली सेवा ही कुलदेवीपर्यंत पोहोचली आहे की नाही। मान्यतेनुसार घटाचा वरचा भाग हिरवा आणि खालील भाग पिवळा असेल तर येणारे वर्ष जे आहे तर ते अर्धे वर्ष चांगले आणि अर्ध वर्ष अडचणीचं राहील असा याचा संकेत असतो। जर वरचा हिरवा भाग असेल आणि तो पांढरा होऊन गेला असेल तर येणारे वर्ष खूपच चांगले जाणार आहे। एवढंच नाही तर भगवती देवीची कृपा तुमच्या सर्व कुटुंबावरती राहील, सुख समृद्धी भरभराट होईल असे सुद्धा संकेत आपल्याला आपल्या घरामध्ये मिळत असतात। नवरात्रीमध्ये पेरलेले सप्तधान्य, जवस किंवा गहू त्यांची जितकी चांगली वाढ होते तितका जास्त देवीची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो आणि त्यामुळे व्यक्तीच्या घरामध्ये सुख समृद्धी राहते असा संकेत आपल्याला मिळत असतो। त्याचप्रमाणे मान्यतेनुसार जर या 2-3 दिवसामध्ये आपल्या या धान्यांना कोंब फुटले तर अतिशय शुभ असते आणि नवरात्री समाप्तीपर्यंत ते जर जगलेच नाहीत तर हे अशुभ मानले जाते। आता बऱ्याच वेळेला असं सुद्धा होऊ शकतं तुम्ही योग्य पद्धतीने जर हे धान्य पेरले नसतील तर त्यामुळे सुद्धा लक्षात येतं की ज्यांनी हे धान्य पेरताना योग्य पद्धतीने पेरावेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये एखादी सुवासिनी स्त्री जर तुमच्या घरामध्ये आली तर ते अतिशय शुभ संकेत समजावे। तिला कधीही तुम्ही रिकाम्या हाताने पाठवायचं नाहीये, तिची तुम्हाला खाणा नारळाने ओटी भरायची आहे आणि तुम्हाला यथाशक्तीनुसार तिला खायला प्यायला द्यायचं आहे। आता ज्यांचे दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहेत तर ते तुमच्या घरामध्ये खाणार नाहीत किंवा ते बाहेरचं खाणं खाणार नाहीत, पण तुम्ही तिची ओटी भरून तिची पाठवणी नक्कीच करू शकता।
कारण देवी कोणत्याही रूपामध्ये तुमच्या घरात येऊ शकते आणि हे कधीच सांगता येत नाही। त्यासोबतच नवरात्रीमध्ये आपण दुर्गाष्टमीला कन्यापूजन करत असतो। कन्यापूजनासाठी 5, 7 किंवा 11 अशा कुमारिका आपण आपल्या घरी बोलावून त्यांचा मान सन्मान करत असतो। पण जर तुम्ही बोलवलेल्या कुमारिकांपैकी एखादी कुमारिका जर अचानक तुमच्या घरी आली आणि तिला तुम्ही बोलवलं नसेल, म्हणजे ती अचानकपणे तुमच्या घरामध्ये आली असेल आणि तुम्ही तिला ओळखत सुद्धा नसाल, तर अशा वेळेस हा एक देवीचा संकेत असू शकतो। जसं मी तुम्हाला सांगितलं, नेहमी तुमच्या घरामध्ये कोणत्याही रूपामध्ये जर स्त्री येत असेल किंवा जर अचानकपणे जर एखादी कन्या येत असेल तर तुम्हाला कळणार देखील नाही। तर त्यामुळे अशी कुमारिका अचानकपणे तुमच्या घरात आली तर हा अतिशय शुभ संकेत आहे। इतके दिवस केलेली सेवा ही देवेपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळेच या कुमारिकेच्या रूपामध्ये कुलदेवी तुमच्या घरामध्ये आलेली आहे। त्या कुमारिकेला तुम्हाला यथाशक्तीने तुम्हाला तिचा सन्मान करायचा आहे, तिचे पाय धुवायचे आहेत, तिला तुम्हाला खायला प्यायला द्यायचं आहे आणि त्यासोबतच एक भेटवस्तू सुद्धा देऊन तुम्हाला तिचा निरोप द्यायचा आहे। शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये देवीची पूजा केल्याने विशेष कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि या दिवसांमध्ये एखाद्या कुमारिकेने तुम्हाला 1 रुपयाचं नाणं दिलं तर हा अतिशय शुभ संकेत आहे आणि असं घडल्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला धनलाभ होऊ शकतो। आणि या 9 दिवसांमध्ये सर्वजण देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात। या उपायाने देवी प्रसन्न होऊन भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते। शास्त्रामध्ये असे काही संकेत सांगण्यात आलेले आहेत आणि या काळात जर तुम्हाला असे संकेत दिसल्यास महालक्ष्मी सहित इतर सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते। तर अशा प्रकारे तुम्ही जर नवरात्रीमध्ये शुद्ध अंतकरणाने मनोभावे कुलदेवीची जशी जमेल तशी सेवा उपासना केली आणि यापैकी कुठल्याही प्रकारचा एक संकेत तुम्हाला जर मिळू शकला, म्हणजेच तुमची केलेली सेवा जी आहे तर ती कुलदेवीपर्यंत पोहोचत आहे आणि तुमच्या कुटुंबावरती कुलदेवीचे कृपाशीर्वाद राहतील, असा या संकेतांचा अर्थ होतो। दिवशी नवरात्र सुरू होते, त्यानुसार प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वाहनातून देवी ही पृथ्वीवरती येत असते। देवीच्या वेगवेगळ्या वाहनातून येणे हे सुद्धा भविष्यातील एक संकेत असतात आणि या वर्षी आपली देवी जी आहे तर ती हत्तीवरून आलेली आहे आणि हा अतिशय शुभ संकेत आहे। हत्तीला गजलक्ष्मी सुद्धा म्हणतात आणि त्यामुळे देवीचे वाहन हे हत्ती असल्यामुळे या काळामध्ये आपल्याला सुख समृद्धीही लाभू शकते आणि म्हणूनच आपल्याला जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवा उपासना या दिवसांमध्ये करायची आहे। तर मैत्रिणींनो, नवरात्रीमध्ये तुम्ही केलेल्या सेवा जी आहे तर ती देवीपर्यंत पोहोचते की नाही, त्याचबरोबर ती कशी पोहोचते आणि कशी आपण ती ओळखावी, तुम्हाला काय संकेत मिळतात, याविषयीची माहिती तुमच्यासोबत मी अगदी थोडक्यामध्ये शेअर केलेली आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।